फिफ्थ मॅथ, पाचवी गणित, फिफ्थ चॅप्टर, पाचवं प्रकरण, फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजेच काय म्हणते त्याला? अपूर्णांक. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन्स. आता कंपेअरिंग म्हणजे तुलना, लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे समच्छेद अपूर्णांकाची तुलना. ते बंद कर फोन तुझा. आता आपण काय बोलतो? फ्रॅक्शन पाहायचं. फ्रॅक्शन म्हणजेच काय? अपूर्णांक आहे. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं? लाईक फ्रॅक्शन्स अँड अनलाईक फ्रॅक्शन. आता कंपेअरिंग म्हणजे तुलना करणे, लहान मोठेपणा ठरवणे. लाईक फ्रॅक्शन म्हणजे समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा किंवा तुलना. आता बघा, लाईक फ्रॅक्शन म्हणजे समच्छेद अपूर्णांक आणि कंपेअरिंग म्हणजे तुलना. कंपेअरिंग द लाईक फ्रॅक्शन म्हणजे समच्छेद अपूर्णांकाची तुलना किंवा लहान मोठेपणा. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? लाईक फ्रॅक्शन अँड अनलाईक फ्रॅक्शन. आणि थोडीशी आपण काय करू? रिव्हिजन करू. व्हॉट इज कॉल लाईक फ्रॅक्शन आणि व्हॉट इज कॉल अनलाईक फ्रॅक्शन. आता बघा इथे 1/4. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ. 7/4, 8/5, 7/5, 8/5, 4/5, 2/5, 3/5 and 3/6, 3/7, 2/5, 4/9, 8/6. These are fractions and these are fractions. आता बघा 7/5, 8/5, 4/5, 2/5 आणि 3/5. 3/7, 2/5, 4/9 आणि 8/6. आता हा फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक आणि हा फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. या दोघांमध्ये काय फरक आहे? काय डिफरन्स आहे? आता इथे पहा. आणि इथे काय आहे? खालचे जे असतात त्याला काय म्हणतो आपण? छेद. छेदालाच काय म्हणतो? डिनोमिनेटर. छेदाला काय म्हणतो आपण? डिनोमिनेटर. छेदाला काय म्हणतो? डिनोमिनेटर. वरचा काय आहे? अंश. अंशाला काय म्हणतो? न्यूमेरेटर. अंशाला काय म्हणतो? न्यूमेरेटर. आता मला सांगा, अंश किती आहे? 3 आहे. छेद किती आहे? 5 आहे. म्हणजे डिनोमिनेटर म्हणजे छेद कसे ते सारखे आहे. आता बघा 7/5, 8/5, 4/5, 2/5, 3/5. सर्व अपूर्णांकाचे छेद कसे येते? सारखे आहेत. म्हणून ह्याला समच्छेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचे छेद सारखे असतात, समान असतात, त्याला काय म्हणायचं? समच्छेद अपूर्णांक. त्याला काय म्हणायचं? लाईक फ्रॅक्शन. द फ्रॅक्शन्स whose denominator are equal is called like fraction. लक्षात रखा. The fractions whose आता बघा, आता ह्या अपूर्णांकाचा छेद सारखा आहे म्हणून याला म्हणतो समच्छेद अपूर्णांक. आता द फ्रॅक्शन्स whose denominator डिनोमिनेटर म्हणजे छेद. डिनोमिनेटर म्हणजे हा छेद. आर इक्वल म्हणजे सारखे आहेत. आर इक्वल द फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक. whose ज्यांचा, डिनोमिनेटर म्हणजे छेद, आर इक्वल, आर म्हणजे आहेत, इक्वल म्हणजे समान आहेत, आर कॉल्ड आर इक्वल. सो these fraction is called like fraction. समजलं का सगळ्यांना? लाईक फ्रॅक्शन कशाला म्हणायचं? ज्या पूर्णांकाचे हे छेद सारखे असतात, समान असतात, त्यांना लाईक फ्रॅक्शन म्हणजे समच्छेद अपूर्णांक म्हणायचं. द फ्रॅक्शन्स म्हणजे हे अपूर्णांक, whose म्हणजे ज्यांचे, डिनोमिनेटर म्हणजे छेद, आर इक्वल म्हणजे समान. सो दिस फ्रॅक्शन म्हणजे ह्या अपूर्णांकाला इज कॉल्ड लाईक फ्रॅक्शन. आता बघा, ह्याचे डिनोमिनेटर कसे आहे ते? आता हा काय आहे? न्यूमेरेटर. न्यूमेरेटर म्हणजे अंश. हा काय आहे? डिनोमिनेटर. डिनोमिनेटर म्हणजे
छेद. आता मला सांगा या पूर्णांकाचे छेद कसे येते? भिन्न आहे, डिफरंट आहे. त्याचा छेद 7 आहे, डिनोमिनेटर 7 आहे. छेद 5 डिनोमिनेटर 5, छेद 9 डिनोमिनेटर 9, छेद 6 डिनोमिनेटर 6. आता ह्या पूर्णांकाचे छेद कसे आहेत? विभिन्न आहेत. ह्याच्या पूर्णांकाचे छेद कसे विभिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणून ह्या पूर्णांकाला काय म्हणायचं? अनलाईक फ्रॅक्शन, म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक. काय म्हणायचं? भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात. आता बघा जर थोडंसं मी ऍडजस्ट करतो इथं. आता वरच्या अपूर्णांकाचे छेद म्हणजे डिनोमिनेटर समान असल्यामुळे त्याला काय म्हणायचं? समछेद अपूर्णांक म्हणजे लाईक फ्रॅक्शन. या पूर्णांकाचे डिनोमिनेटर म्हणजे छेद कसे विभिन्न आहेत, म्हणून ह्याला काय म्हणायचं? भिन्न छेद अपूर्णांक म्हणायचं. काय म्हणायचं? भिन्न छेद म्हणजे अनलाईक फ्रॅक्शन. अनलाईक फ्रॅक्शन काल पाहिलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये. अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक. बघा नावातच आहे. कशामध्ये आहे? नावामध्येच आहे. भिन्न छेद अपूर्णांक म्हणजे वेगवेगळे छेद असणाऱ्या अपूर्णांकाला भिन्न छेद अपूर्णांक म्हणायचं. आणि सारखे छेद असणाऱ्या, समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाला समछेद म्हणजे लाईक फ्रॅक्शन म्हणायचं. आता याची व्याख्या कसं लिहायचं? द फ्रॅक्शन्स which have different denominator. Which have different denominator. Denominator म्हणजे छेद. are called unlike. अनलाईक म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक. अनलाईक फ्रॅक्शन आर कॉल्ड अनलाईक फ्रॅक्शन. अनलाईक फ्रॅक्शन. आता हे अनलाईक फ्रॅक्शन आहे, हे भिन्न छेद अपूर्णांक आहे. ज्या पूर्णांकाचे छेद वेगवेगळे असतात त्या पूर्णांकाला म्हणायचं अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक. द फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक which have different denominator. द फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक की ज्यांचे which have different denominator, म्हणजे ज्यांचे डिफरंट म्हणजे वेगवेगळे डिनोमिनेटर छेद आहेत, आर कॉल्ड अनलाईक फ्रॅक्शन. ज्यांचे वेगवेगळे छेद आहेत त्याला काय म्हणायचं? अनलाईक फ्रॅक्शन म्हणायचं. आता आपल्याला बघायचं आहे कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन. आज काय बघायचं आपल्याला? कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन. आता डिनोमिनेटर सारखे असल्यामुळे काय म्हणायचं? लाईक फ्रॅक्शन. डिनोमिनेटर वेगवेगळे असल्यामुळे काय म्हणायचं? अनलाईक फ्रॅक्शन. आता आपल्याला बघायचं कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन. आता पहा कंपेअरिंग म्हणजे तुलना करायची. लाईक फ्रॅक्शन म्हणजे समछेद अपूर्णांकाची आपल्याला तुलना करायची. आता बघा एक लक्षात असलेलं. आता ही एक स्ट्रीप आहे. स्ट्रीप म्हणजे पट्टी आहे. स्ट्रीप म्हणजे पट्टी आहे. आता ही पट्टी. आता ही जी पट्टी आहे, ही जी स्ट्रीप आहे, ही आपण 5 भागामध्ये डिवाइड करू, म्हणजे इक्वल 5 भागामध्ये विभागणी करू. The strip is divided in 5 equal parts. We are going to divide this strip into 5 equal parts. म्हणजे ही जी पट्टी आहे 5 समान भागामध्ये विभागणी करायचं. 1 2 3 4 and 5. लक्षात? आता ही जी पट्टी आहे ती 5 समान भागामध्ये विभागणी आपण केली. आता प्रत्येक भाग, आता हा भाग कसा सांगायचा आपल्याला? एकूण किती भाग आहेत? हा भाग किती झाला? 1/5. एक भाग घेतला. आता किती भाग आहेत एकूण? 1 2 3 4 5. आता अपूर्णांक घेत असताना, आता एका भागाचं घेत असताना काय करायचं? एकूण भाग किती येते? 1 2 3 4 5. तो काय घ्यायचा? डिनोमिनेटर म्हणजे छेद घ्यायचा. जो घ्यायचा तो काय? 1/5. आता हा सुद्धा काय आहे? एकूण भाग किती येते? 5. म्हणजे हा सुद्धा 1/5. हा सुद्धा कसा घ्यायचा? 1/5. हा सुद्धा कसा घ्यायचा? 1/5. आणि हा सुद्धा काय घ्यायचा? 1/5. कसं घ्यायचं? म्हणजे आता एका पट्टीचे आपण समान 5 भाग केलं, म्हणजे प्रत्येक भाग कितीला? 1/5. हा भाग कितीला? 1/5. हा भाग कितीला? 1/5. हा भाग कितीला? 1/5. हा भाग कितीला? 1/5. आता लक्षात घ्या तुमच्या, म्हणजे आपण एक स्ट्रीप म्हणजे पट्टी घेतली आणि ती स्ट्रीप 5 समान भागांमध्ये डिवाइड केली. आता बघा स्ट्रीप म्हणजे पट्टी.
strip is equally divided into 5 parts. 5 parts. Equally divided into 5 parts. आता ही जी स्ट्रीप आहे ती आपण काय केली, एक 5 समान भाग. The strip is divided into equal 5 parts. इथे काय करायचं, इक्वल 5 पार्ट म्हणजे समान 5 भागामध्ये विभागणी केली आहे. डिवायडेड इंटू 5 भाग. आता मला सांगा, आता ह्याचे काय करू आपण, 3 भाग काय करू, रंगवू आपण. 3 भाग काय करू, रंगवू. आता 3 भाग रंगवूया. आता मला सांगा, कलर्ड केले आपण 3 भाग काय केले, कलर्ड केले. आता इथे बघायचं, कलर्ड पार्ट म्हणजे रंगवलेला भाग किती आहे सांगा मला, अपूर्णांक. रंगवलेला भागाचा अपूर्णांक सांगा, रंगवलेला भाग. आता मला सांगा, रंगवलेला भाग किती, ते एकूण किती पार्ट आहे ते 1 2 3 4 5. तो काय करायचा, डिनोमिनेटर घ्यायचा. रंगवलेले किती भाग आहे ते 1 2 3, हा 3 घ्यायचा. म्हणजे कलर्ड पार्ट आर 3/5. लक्षात का तुमच्या, म्हणजे रंगवलेला भाग म्हणजे कलर्ड पार्ट किती आहे, एकूण भाग किती आहे ते 1 2 3 4 5. डिनोमिनेटर मध्ये छेद घ्यायचा. रंगवले किती 1 2 3, त्या अंशाच्या ठिकाणी घ्यायचं. म्हणजे कलर्ड पार्ट किती आहे, 3/5. आता बघा, नॉन कलर्ड पार्ट म्हणजे न रंगवलेला भाग आपल्याला घ्यायचा आहे. आता काय करायचं आपल्याला, नॉट कलर्ड पार्ट, नॉट कलर्ड पार्ट. नॉट कलर्ड पार्ट म्हणजे न रंगवलेला भाग किती बघायचं, न रंगवलेला भाग. आता मला सांगा, न रंगवलेले भाग किती येते, 1 आणि 2. पण एकूण किती भाग आहेत, 1 2 3 4 5. एकूण भाग घ्यायचं, काय घ्यायचं, डिनोमिनेटर म्हणजे छेद घ्यायचं. न रंगवलेले भाग किती येते, 1 आणि 2, ते अंशाच्या ठिकाणी घ्यायचं. आता बघा, कलर्ड पार्ट किती आहे, 3/5 म्हणजे 5 भागापैकी 3 भाग कलर केले. नॉट कलर्ड पार्ट म्हणजे न रंगवलेला भाग किती येते, 2 आहेत म्हणजे 5 भागापैकी 2 आहेत. म्हणजे कलर्ड पार्ट आर 3/5 and नॉट कलर्ड पार्ट आर 2/5. आता मला सांगायच्यामध्ये रंगवलेला भाग मोठा आहे का न रंगवलेला भाग मोठा आहे, तर रंगवलेला भाग कसा आहे, मोठा आहे. टेल मी which part, colored part is greater or not colored part is smaller. लक्षात का तुमच्या, colored part is greater, मोठा आहे, that not colored part. म्हणून 3/5 is greater. So म्हणून याला काय म्हणायचं, सो म्हणायचं, 3/5 is greater than 2/5. लक्षात का तुमच्या. आता हे जे चिन्ह वापरतो 3/5 हे 2/5 पेक्षा मोठं आहे, जो अपूर्णांक मोठा त्याकडे तोड करतो. म्हणजे आता बघा, हा कलर्ड म्हणजे रंगवलेला भाग कसा आहे, 3/5 आहे, मोठा आहे. कशापेक्षा, त्या न रंगवलेल्या भागापेक्षा 2/5 पेक्षा. म्हणून 3/5 इज ग्रेटर दॅन 2/5. म्हणजेच काय, 3/5 हे 2/5 पेक्षा कसं आहे, मोठं. हे झालं पहिलं उदाहरण. आता आपण एक दुसरं उदाहरण घेऊ, चालतंय का. चला आता दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. आता काय करू, एक स्ट्रिप घेऊ. काय करू आपण, एक स्ट्रिप घेऊ, आणखी एक स्ट्रिप घेऊ असेच. आणखी काय करू आपण, एक स्ट्रिप घेऊ. आता मला सांगा, याचे किती भाग करू, पार्ट. याचे एकूण इक्वल पार्ट किती करायचे सांगा मला, ह्या पट्टीचे आपण 7 भाग करू आपण. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 and 7. आपण एक स्ट्रिप घेतली, स्ट्रिप म्हणजे पट्टी घेतली. वी डिवायडेड दिस स्ट्रिप इन 7 इक्वल पार्ट. आता ही पट्टी आपण 7 समान भागांमध्ये काय केली, विभागणी केली. आता आपण कलर्ड पार्ट करू. आता काय करू आपण, कलर्ड पार्ट करू. आता कलर्ड पार्ट करू आपण.
आता एक तीन एक राहते बघा. आता प्रत्येक भाग किती येतो सांगू आपण. आता हा एकूण भाग किती येते 1 2 3 4 5 6 7. आता हा भाग कसा लिहितो आपण. एकूण किती भाग येते 1 2 3 4 5 6 7. म्हणजे हा एक भाग येणार. एकूण भाग 7 आहे आणि हा एक भाग 1/7. हा एक भाग कसा लिहितो आपण 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 1/7. हा भाग कसा लिहितो 1/7 आणि हा भाग कसा लिहितो आपण 1/7. 1 2 3 4 5 6 7. 7/7 म्हणजेच काय एक येतो. एक पट्टी येते पूर्ण. आता बघा इथे. आता कलरचा पार्ट घेऊ आपण. म्हणजे रंगोलीचा भाग घेऊ आपण. आता किती रंगवलेले भाग सांगा मला. कलर्ड पार्ट म्हणजे रंगवलेला भाग किती आहे ते. किती ते 1 2 3 4. 4 आर कलर्ड पार्ट. आता बघा दिसते का खालचं. थोडंसं ऍडजस्ट करतो. आता कलर्ड पार्ट म्हणजे रंगवलेला भाग. कलर्ड पार्ट म्हणजे रंगवलेला भाग. कलर्ड पार्ट म्हणजेच काय रंगवलेला भाग. रंगवलेला भाग किती सांगा रे. रंगवले किती भाग आहेत. 1 2 3 4 भाग रंगवले. किती पैकी 1 2 3 4 5 6 7. आउट ऑफ 7 पार्ट 4 पार्ट आर कलर्ड. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 6 7 भागापैकी 4 भाग काय केलेले रंगवलेले आहेत. आउट ऑफ 7 पार्ट ऑफ दिस स्ट्रीप 4 पार्ट आर कलर्ड. सो कलर्ड पार्ट इज 4/7. म्हणजे रंगवलेला भाग किती येते 4/7. एकूण भाग किती येते 7. रंगवली 1 2 3 4 4/7 भाग निघाला. आता नॉट कलर्ड पार्ट म्हणजे न रंगवलेला भाग. नॉट कलर्ड पार्ट म्हणजे न रंगवलेले भाग. न रंगवलेले भाग. न रंगवलेले भाग. न रंगवलेले भाग किती येते 1 2 3. म्हणजे काय ते 3 वर येते. एकूण किती पार्ट आहेत 7. म्हणजे 7 एकूण पार्ट असतात की 3 पार्ट कसे आहेत ते न रंगवलेले भाग आहेत. आता मला सांगा मग इथं. आता हा कोणता मोठा भाग आहे कलर्ड पार्ट. कशापेक्षा ह्या न कलर पेक्षा. म्हणजे काय ते इथं. आता मला सांगा. इथे बघा. इथे घेऊ आपण 3/7. सो कोणता भाग मोठा हा भाग मोठा. म्हणजे आता हा 3/7 म्हणजे कोणता हा भाग आहे न रंगवलेला भाग. आणि 4/7 कोणता भाग हा कलर केलेला भाग. कोणता भाग मोठा आहे हा भाग मोठा. म्हणजे 4/7 मोठा आहे. आणि ह्याच्याकडे तोंड करायचं. 4/7 इज ग्रेटर दॅन 3/7 किंवा 3/7 इज स्मॉलर दॅन 4/7. आता मला सांगा हा रंगवलेला भाग किती आहे 4/7 आहे. न रंगवलेला भाग किती आहे 3/7 आहे. म्हणजे हा न रंगवलेला भाग हा रंगवलेल्या भागापेक्षा लहान आहे किंवा रंगवलेला भाग हा 4/7 हा 3/7 पेक्षा मोठा. आता काय लक्षात राहतं बघा. इथं छेद सारखा आहे बघा. तर डिनोमिनेटर सारखा आहे. इथं डिनोमिनेटर सारखा आहे. मग डिनोमिनेटर म्हणजे छेद सारखा असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. इथं बघा ह्याचा छेद किती आहे 5 आहे. ह्याचा छेद किती आहे 5 आहे. ह्याचा अंश किती आहे 3 आहे. ह्याचा अंश किती आहे 2. जर छेद समान असताना ज्याचा अंश डिनोमिनेटर जास्त मोठा तो अपूर्णांक मोठा. इथं बघा छेद कसा आहे सारखा. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. इथं बघा छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. असा आपण बघा समछेद अपूर्णांकाची तुलना केलेली आहे. म्हणजेच काय इन लाईक फ्रॅक्शन. तिथं बघा इन लाईक फ्रॅक्शन. इन लाईक फ्रॅक्शन म्हणजे समछेद अपूर्णांका. इन लाईक फ्रॅक्शन म्हणजे समछेद अपूर्णांका. The fraction with the greater numerator. The fractions
with the greater numerator, the fractions with greater numerator is a greater fraction. With greater numerator is a greater fraction. Is the greater fraction. Is the greater fraction. Is the greater fraction. In like fraction म्हणजे समच्छेद अपूर्णांकामध्ये the fraction with greater numerator म्हणजे अंश म्हणजे आता बघा in a like fraction the fraction with greater numerator म्हणजे greater numerator म्हणजे मोठा अंश असणारा अपूर्णांक is the greater fraction. लक्षात म्हणजे मोठा अंश असणार आता समच्छेद अपूर्णांकामध्ये मोठा अंश असणारा अपूर्णांक मोठा असतो बघा. इन लाईक फ्रॅक्शन म्हणजे समच्छेद अपूर्णांक. द फ्रॅक्शन विथ ग्रेटर न्यूमरेटर म्हणजे मोठा अंश असणारा अपूर्णांक म्हणजे समच्छेद अपूर्णांकामध्ये मोठा ग्रेटर म्हणजे मोठा अंश ग्रेटर म्हणजे मोठा न्यूमरेटर म्हणजे अंश मोठा अंश समच्छेद अपूर्णांकामध्ये मोठा अंश असणारा अपूर्णांक मोठा असतो. In a like fraction, greater numerator, the fraction with greater numerator is a greater fraction. म्हणजे समच्छेद अपूर्णांकामध्ये अंश मोठा असणारा अपूर्णांक मोठा असतो. In a like fraction, the smaller numerator, the fraction with the smaller numerator is a smaller fraction. म्हणजे समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. मला समजलं का? आता इथं बघा दुसरे एखादं उदाहरण घ्यायचं का? इथे बघा थोडीशी जागा करू आपण. आता इथे बघा 3/11 आणि 5/11. आता मला सांगा सारखा छेद आहे की नाही? मग कोणता अपूर्णांक मोठा आहे? ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. These are like fraction. The fraction with the greater numerator is a greater fraction. म्हणजे याचा हा छेद सारखा आहे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा हा अपूर्णांक. दुसरे एक उदाहरण घेऊ आपण 4/70 and 2/70. आता मला सांगा छेद कसा आहे? सारखा आहे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. The numerator the fraction with the greater numerator is a greater fraction. म्हणजे सारखा छेद असतात ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. लक्षात का सगळ्यांच्या? हा व्हिडिओ पहा आणि हे लिहून तुम्ही काढा. उद्या आपण फ्रॅक्शन्स आता कंपेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर म्हणजे समान अंश असणाऱ्या अपूर्णांकाची आपण तुलना करणार आहोत.